गुड मॉर्निंग मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तर आज संडे असल्यामुळं मी घरी आहे. तर मी आता आलेलो आहे फिरायला. रविवारी पाऊस वगैरे आता उजळलेला आहे, म्हणजे उघडलेला आहे पाऊस. तर आज आता मी घरी थोडं पाणी कमी पडलं, ड्रममध्ये भरलं होतं. आम्ही इकडं दुष्काळ असल्यामुळे गावी आम्हाला 2-3 ड्रम आहेत. आम्ही दुष्काळामुळे पाणी ड्रममध्ये भरून ठेवतो. तर पावसाळा असून आज संपूर्ण ड्रममध्ये पाणी संपलं. तर आम्ही आलेलो आहे आता हापशावरती. तर अश्विनी ते माझ्या मागच्या बॅक साईडला कपडे धुते, तिथून दिसणार नाही ते आता. ते पाहते छत्रीखाली बसली. तर मी आता हापशाच्या साईडला आलेलो आहे का आंब्याच्या शेतीमध्ये. मागे पाहू शकता तुम्ही आंबे. तर आता आंब्याचा सीझन जवळजवळ संपत आलेला आहे. सगळं आंबं संपलेले आहेत, काढलेले आहेत ते आमच्या चुलतीच्या मुलांनी. तर काही आंबा आता आहे तिथे झाडाला. तर पावसाळ्यामध्ये आंबे जरा एवढे म्हणजे नाही का, पहिला सीझन होता तो राहिलेला नाही. आता पिकलेले आंबे संपूर्ण काढून घेऊन गेले ते दादा. तर आता काही आंबे आहेत तिथे. तर बघू आपण आपल्याला सापडतात का आंबे. तर इथे आता इथे आंबे काही लागलेले आहेत बघा. एका झाडा इथे आता एवढी झाडं आहेत की बोलायचंच नाही. जवळजवळ 100-150 झाडं आहेत. तर ह्या 100-150 झाडापैकी संपूर्ण झाडांचे झाडं काढून आंबे घेऊन गेलेले आहेत. तर काही थोडेच आंबे राहिलेले आहेत त्या झाडांना बघा. खालच्या साईडला काही थोडं कच्चे आहेत तिथे आता. कारण की पावसाळ्यात मित्रांनो आता आंबे खाऊ नका. काही आंबे चांगले असतील त्याबद्दल नाही काय. तर इथे बघा एक आंबा आहे, थोडा पिकलेला आहे. इथे खाली पक्ष्यांनी आंबे खाली पडलेले आहेत आंबे. तर मित्रांनो असे खालचे आंबे वगैरे तुम्ही कोणीच घेऊ नका. आपल्याला वाटतं पिकलेले असतात आंबे. तर हे आता पावसाळ्यामुळे खराब झालेत आंबे, त्यामुळं आंबे तुम्ही घेऊ नका. जरी आपल्याला रानात जरी आपलं झाड असेल तरी झाडांचे आंबे खाली पडलेले कधीच घ्यायचे नाही. कारण ते कशाने पण पक्ष्यांनी ह्यांनी तरी साप वगैरे त्यांनी काय दात लागलेला असतो ना, त्यामुळे नाही घ्यायचं. तर आता मला भेटतं वरच्या झाडाला पिकलेला एखादा आंबा भेटतं का बघतोय मी. जर मित्रांनो मला आंबा भेटले आहे इथे हे एक असला मोठा आंबा आहे की याला सगळे लय आंबे लागलेत. आणि ते आमच्या दादाने काही झाडांना आंबे तसेच ठेवलेत, काही काढले नाहीत आंबे. आता मला एक आंबा घावलेला आहे पिकलेला. पण मित्रांनो हे संपूर्ण आंबा खरा झालेला. असा आंबा कधीच घ्यायचा नाही. हे आंबा संपूर्ण झाडाला आंबे लागले. आता मला एक आंबा झाडाला सापडलेला आहे मित्रांनो. तर मी आता झाडाला आंबा हुडकतोय. तर मला आता आंबा सापडलेला मित्रांनो, हो का. पण मी आता एवढ्यात हा आंबा खाल्लेला आहे. तर मला असं वाटतं हा चांगला आहे. आंबा चांगला आहे मित्रांनो, त्याबद्दल काही अडचण नाही. पण जरा पावसामुळे चव बिघडली. पण खायचं नाही कधीच, लक्षात ठेवा. झाडाचा काढलेला आहे मी तरी खायचा नाही. कारण की पावसाळ्यामध्ये ह्याच्यामध्ये नॉर्मल असं नाही का, छोटे छोटे आळ्या वगैरे असतात. तर माझ्या मागे पाहू शकतो तुम्ही आंबे वगैरे. हे लयच आंबे लागतात, लय मापाच्या बाहेर. काय दादांनी काही कारणामुळे आंबे काढलेले नाहीत. तर आता भविष्यात काढेल 1-2 दिवसांनी. संपूर्ण झाडाला पाला लागलेला आहे. तर आता मी एक आंब्याचा आस्वाद घेतलेला आहे खाल्ल्याचा. पावसाळ्यात मित्रांनो घेऊ नका. मित्रांनो माझ्या या व्हिडिओ मागे सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की पावसाळ्यात तुम्ही आंबे खाऊ नका. कारण की पावसाळ्यामध्ये आंबे वगैरे खराब झालेले असतात ना, त्याच्यामुळं जरा आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात. तर माझा व्हिडिओ असाच तुम्ही कंटिन्यू करा मित्रांनो.